हिंदू जन आक्रोश मोर्चा दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। तर हिंदू जन आक्रोश मोर्चा दगडफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चावर दगडफेक झाला आणि दगडफेक झाल्यानंतर तणावपूर्ण शांतता इथे पसरली होती। त्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। तर सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला होता, मात्र या मोर्चावर दगडफेक करण्यात आली आणि त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता। काही वेळासाठी 15 जणांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला होता आणि या मोर्चावर अचानक दगडफेक करण्यात आली, त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला होता। दोन गटात हाणामारी झाल्याची ही माहिती समोर येते। त्यानंतर या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी हे फोनद्वारे जोडले गेलेले आहे। संतोष, खरं तर सोलापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चावर दगडफेक करण्यात आली, 15 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले। तर या संदर्भात ताजा तपशील। सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। ते मोर्चा जात असताना गौतम चौक ते कन्ना चौकच्या दरम्यान काही समाजकंटकांनी मोर्चावर दगडफेक केली आणि त्यानंतर वातावरण गंभीर बनलं। पण पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रण मिळाल्यामुळे वातावरण थोडं शांत झालं आणि त्याच वेळी दोन्ही समाजातील नेत्यांनी शांतता बाळगण्याचं आवाहन केल्यामुळे वातावरण पूर्णपणे निवळलं। मात्र आज पोलिसांनी जे काही समाजकंटक असतील ज्यांनी ह्या प्रकारचं कृत्य केलं अशा 15 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलेला जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये, त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आलेला असून कोणी अशा प्रकारचं कृत्य करत असेल, कायदा हातात घेत असेल, दोन समाजात तेढ निर्माण केली जात असेल तर ते कधी खपून घेतलं जाणार नाही। संबंधितांकडे कारवाई केली जाईल अशा प्रकारचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। जी, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।